ढवळे. मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्रामधील केंद्रशासित प्रदेश हा भाग समजून घेणार आहोत. केंद्रशासित प्रदेश म्हणजे नेमका काय असतो आणि तो भारतीय संघ राज्याचा कोणता भाग असतो किंवा त्याबाबत काय काय घटनात्मक तरतुदी आहेत किंवा त्याचं प्रशासन कसं चालतं, ह्या साऱ्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वच विद्यार्थ्यांना घटक राज्य म्हणजे काय हे सर्व आतापर्यंत समजलेलं असेल, कारण संघ राज्य संघात्मक सिस्टीममध्ये घटक राज्यालाही स्वायत्तता प्रधान असते. जसं केंद्राला जे स्वतःचे अधिकार असतात तसे राज्यालाही स्वतःचे अधिकार असतात. म्हणून घटक राज्य आणि केंद्र असे प्रकारे आपण संघ राज्यामध्ये विभाजन करत असतो. पण मित्रांनो, केंद्रशासित प्रदेश हा सुद्धा एक राज्यक्षेत्र आहे. कशाचं? केंद्राचं, देशाचं. आपल्या देशाच्या राज्यक्षेत्रात चे तीन प्रकारे आपण विभाजनी करू शकतो किंवा विभागणी करू शकतो. तर तीन प्रकारे म्हणजे कसं की आपला भारत देश आहे, तर भारत देशाचं राज्यक्षेत्र हे तीन प्रकारे आपण निर्देशित करू शकतो. म्हणजे पहिलं कोणतं? घटक राज्य. घटक राज्य हे सुद्धा आपल्या भारत देशाचं एक राज्यक्षेत्र असेल. त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश हे सुद्धा आपल्या भारत देशाचं राज्यक्षेत्र असेल. आणि तिसरा जो आपण प्रदेशाची विभागणी केली ते म्हणजे इथून पुढे किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने नंतर जे जे काही प्रदेश भविष्यात संपादित केलेले असेल ते संपादित केलेले प्रदेश सुद्धा भारताचे राज्यक्षेत्र होईल. म्हणजे संपादित केले जाणारे प्रदेश हे सुद्धा भारताचे एक प्रकारे राज्यक्षेत्र होईल. मित्रांनो, भारताच्या राज्यक्षेत्रासंबंधित जर तुम्हाला विचारलं गेलं तर राज्यक्षेत्र हे तीन प्रकारे आपण त्याची विभागणी करू शकतो. एक म्हणजे घटक राज्य, हे सुद्धा भारताचं राज्यक्षेत्र असेल. आपल्या भारत देशामध्ये टोटल किती घटक राज्य आहेत? तर 28 आहे मित्रांनो. आधी 29 होते, त्यातलं जम्मू आणि काश्मीर हे जे काही घटक राज्य आहे त्याचं रूपांतर आपल्याला माहिती आहे. जम्मू काश्मीर हा वेगळं केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा एक वेगळं केंद्रशासित प्रदेश. म्हणजेच काय, आता सद्यस्थितीला भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. 8 म्हणजे तुम्ही म्हणाल सर आधी तर 8च होते, 7 असतील किंवा जम्मू काश्मीर आपण जो आहे त्या जम्मू काश्मीरमध्ये 2 केंद्रशासित प्रदेश झालेले होते, जसं की जम्मू काश्मीर आणि लडाख. म्हणजे 9 जरी झालेले असले तरी दादरा नगर हवेली, दमण व दीव हे दोघांचं एकत्रीकरण झालेलं आहे 26 जानेवारी 2020 पासून. म्हणजेच एकंदरीत आता किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. जास्त डोक्यावरून जाणार नाही, मी पुढे येऊन तुम्हाला सविस्तर सांगणारच आहेत. तत्पूर्वी तुम्ही फक्त आता आकडे समजून घ्या. घटक राज्य भारतामध्ये किती आहेत? 28 आणि केंद्रशासित प्रदेश किती आहे? 8. तर हे सुद्धा एक भारताच्या राज्यक्षेत्राचे भाग झाले. आणि संपादित होणारे जे काही भविष्यात जे काही संपादित होणारे प्रदेश असतील, मग ते परकीय क्षेत्र जे असतील, नंतर भारत देशामध्ये इन होणारे असतील, तर असे भविष्यात संपादित होणारे प्रदेश सुद्धा भारतीय राज्यक्षेत्राचा भाग समजला जाईल. आता मित्रांनो, आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. केंद्रशासित प्रदेश, टेरिटरी ऑफ इंडिया, म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात की युनियन टेरिटरी म्हणूयात त्याला, किंवा म्हणजे भारताच्या राज्यक्षेत्रातला तो एक भाग आहे युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश. आणि हा केंद्रशासित प्रदेश म्हणजे थोडक्यात काय, त्याच्या शब्दात त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. केंद्राकडून शासन, केंद्राकडून शासित होणार किंवा केंद्र त्याचं शासन चालवणार. म्हणजे केंद्राकडून शासन चालवलं जाणार आहे. केंद्राकडून त्याच्यावर पूर्णपणे अधिकार, नियंत्रण जे काय असेल ते केंद्राचं असणार आहे. घटक राज्याचा किंवा राज्याच्या विधिमंडळाचा, राज्याच्या मंत्रालयाचा काहीही संबंध त्या ठिकाणी असणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, केंद्राचा कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालत असतो, हे सर्वांना माहिती आहे. म्हणजेच काय, केंद्रशासित प्रदेशावर कोणाचं नियंत्रण, कोणाचे अधिकार, कोणाचं शासन असणार आहे? तर केंद्राचंच. म्हणजे काय, एक प्रकारे राष्ट्रपतींचा अंमल त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशावर असणार आहे. कुठंतरी हे केंद्रशासित प्रदेश म्हणजेच आपण म्हणतो संघ राज्यवादाला आव्हान देणारा आहे. संघ राज्यवाद म्हणजे काय की बाबा राज्याच्या ठिकाणी राज्याची स्वायत्ता, केंद्राच्या ठिकाणी केंद्राची स्वायत्ता. म्हणजेच काय, इथं केंद्रशासित प्रदेशमध्ये संघ राज्याशी धरून असलेली तरतूद वाटत नाही, थोडी विरोधाभास दाखवणारी एक तरतूद आहे. असो, पण त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशावर राष्ट्रपतींचंच का, केंद्राचंच का शासन असतं? कारण त्या ठिकाणी ते भाग तितके महत्त्वाचे असतात. मग काही सांस्कृतिक दृष्ट्या असतील, काही भौगोलिक दृष्ट्या, व्यूहात्मक दृष्ट्या असेल, काही राजकीय प्रशासकीय दृष्टीने केंद्रशासित असतात. उदाहरणार्थ दिल्ली हे राजकीय आणि प्रशासकीय अनुषंगाने, जसं की चंदीगड हे सुद्धा राजकीय आणि प्रशासकीय अनुषंगाने केंद्रशासित केलं गेलं आहे. जर मित्रांनो तुम्ही एक साधा विचार करा, दिल्ली हे आपल्या
देशाची राजधानी आहे त्या ठिकाणी आपल्या देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने म्हणा किंवा आपले जे काही पंतप्रधान कार्यालय असो, संसद असो, सारे कार्यालय आपले कुठे आहेत? दिल्ली या ठिकाणी आहे. आणि एक सुरक्षेच्या अनुषंगाने जर त्या दिल्लीला घटक राज्याचा दर्जा जरी दिला किंवा त्या ठिकाणी जरी ते पूर्ण स्वायत्तता दिली गेली असते आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा नसता, तर कुठेतरी घटक राज्याच्या सरकारांनी केंद्र सरकारला सुद्धा काही ठिकाणी आडकाठी आणली गेली असती किंवा देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने केंद्र सरकारला एक पूर्णपणे स्वायत्तता मिळावी ह्या अनुषंगाने कुठेतरी असे काही प्रदेश आहेत की जे पूर्णपणे केंद्राच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत. असो, तर आता आपल्याला समजून घ्यायचं ही केंद्रशासित प्रदेशाची आपल्याला हिस्ट्री समजून घ्यायची. नेमकी काय हिस्ट्री आहे बाबा, इतिहास काय आहे केंद्रशासित प्रदेशाचा? तर मित्रांनो, जे काही केंद्रशासित प्रदेशांची जी इतिहास आहे जर विचार केला तर 1874च्या दरम्यान जे काही ब्रिटिश भारतामध्ये आले असतील, व्यापाराच्या अनुषंगाने आले असतील, राजकीय अस्थिरता पाहून त्याचा त्यांनी फायदा घेतला, संधीचा फायदा उचलला आणि तेच राज्यकर्ते पुढे जाऊन बनले गेले. आणि राज्यकर्ते बनत असताना त्यांनी काही जे जिल्हे होते त्याला शेड्यूल डिस्ट्रिक्टचा दर्जा दिला. शेड्यूल डिस्ट्रिक्ट म्हणजे अनुसूचित जिल्हे म्हणा, त्यालाचा दर्जा दिला. पुढे त्याच शेड्यूल डिस्ट्रिक्टला काय म्हटलं गेलं? कमिशनरचे प्रांत म्हटलं गेलं. आणि हेच कमिशनरचे प्रांत पुढे जाऊन काय झाले? केंद्रशासित प्रदेश झाले. ज्यावेळेस मित्रांनो आपली 1950ला भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटनेचा अंमल चालू झाला पूर्णपणे, म्हणजेच आपण त्याला 26 जानेवारी 1950ला प्रजासत्ताक दिन सुद्धा म्हटलं जातं. कारण जे काही निर्माण झालेलं संविधान आहे त्या संविधानाची अंमलबजावणी झाली. ह्याच संविधानानुसार ज्या संविधानामध्ये 1950च्या जे काही तरतुदी होत्या, जसं की आपल्या भारतीय राज्य क्षेत्राच्या तरतुदी होत्या, आपलं टेरिटरी ऑफ इंडियाची तरतुदी होत्या. काय तरतुदी होत्या? तर 4-4 डिव्हिजन होतं. 4-4 डिव्हिजन. आता हे 4-4 डिव्हिजन काय आहे मित्रांनो? त्याला आपण म्हणूयात ए, बी आणि सी अशा प्रकारे 4 प्रकारे राज्य क्षेत्राचे विभाजन केलेलं होतं, विभागणी केलेली होती कोणी? भारतीय संविधानाने 1950च्या दरम्यान. 4-4 डिव्हिजन म्हणजे काय? हे प्रकारचे जे राज्य होते, जे ब्रिटिश प्रांत होते, ते असे किती होते? तर ते 9 होते. ते किती होते? 9 ब्रिटिश प्रांत. म्हणजे जे काही आधी ब्रिटिश प्रांत होते जसं की मद्रास, कलकत्ता, बॉम्बे हे किंवा त्याला आपण मुंबई म्हणतो, हे काय होते? ब्रिटिश प्रांत होते. ते सुद्धा एक नंतर भारत स्वतंत्र झाला, संविधान लागू झालं, मग त्यावेळेस 4-4 डिव्हिजन केलं होतं. आधी कुणाचा अंमल होता त्या प्रकारे त्याचं वेगळं वर्गीकरण केलं गेलं होतं. प्रांतांचं जिथं ब्रिटिश सत्ता होती, ब्रिटिशांचे प्रांत होते, अशा पद्धतीने त्याचं ए मध्ये त्याचं काय केलं? वर्गीकरण केलं. त्याला ब्रिटिश प्रांत, नंतर भारतीय राज्य क्षेत्राचे भाग बनले. बी मध्ये काय होतं? संस्थानिकांचे संस्थान ते सुद्धा किती राज्य होते? तर 9च होते. ते सुद्धा बी पार्ट मध्ये टाकले गेले होते. आणि सी, ज्याला आपण सी फॉर कमिशनरचे प्रांत म्हटलं गेलं, जसं की आपण 1874 पासूनची हिस्ट्री पाहत आलो, ज्याला शेड्यूल डिस्ट्रिक्टचा दर्जा होता, नंतर त्याला कमिशनरचे प्रांत म्हणून ओळखले जाऊ लागले. असे टोटल 10 राज्य म्हणूयात, 10. आणि हे अशा पद्धतीने आता सी, डी सुद्धा काय आहे मित्रांनो? डी एक अंदमान निकोबारसाठी आहे, जो की भौगोलिक दृष्ट्या व्यूहात्मक रचना त्याची वेगळी असल्यामुळे हे अंदमान निकोबार असे टोटल किती झाले? 9, 9, 18, 18, 10, 28 आणि 1 असे भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950च्या दरम्यान संविधानामध्ये टोटल 29 राज्य क्षेत्रांची तरतूद या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत होती. जसं की ए म्हणजे ब्रिटिश प्रांत जे की भारतात विलीन झालेले असतील, बी म्हणजे जे संस्थानं जे की भारताचा राज्य क्षेत्राचा भाग असतात, सी म्हणजे कमिशनरचे प्रांत. मग नंतर पुढे जाऊन हे सी आणि डीचं रूपांतर कशात केलं गेलं? तर केंद्रशासित प्रदेशात केलं गेलं मित्रांनो. त्यासाठी आपल्याला माहिती आहे की 7वी घटनादुरुस्ती 1956 7वी घटना दुरुस्ती 1956 असेल, त्याला राज्य पुनर्रचना आयोग म्हणूया. त्या अशा राज्य पुनर्रचना आयोग कायदा असेल त्या अनुषंगाने मग 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरीज असे प्रकारे शिफारस जी काही राज्य पुनर्रचना आयोगाची शिफारस झाली असेल आपल्याला माहिती. त्याच्या आधी कोणते कमिशन होते? पाक म्हणजे पन्नेकर, अली आणि जे काही हृदयनाथ कुंजरू वगैरे, किंवा त्याच्यानंतर त्यांच्या शिफारशीनंतर किंवा जो काही राज्य पुनर्रचना आयोग आपण म्हणतोया, किंवा 7वी घटना दुरुस्ती 1956 ने जी काय तरतूद केली, 14 राज्य 6 केंद्रशासित प्रदेश. जास्त डीप मध्ये मी जाणार नाही कारण आपल्याला घटनात्मक तरतुदी समजून घ्यायच्यात केंद्रशासित प्रदेशाचे. तुम्हाला जो डीप पार्ट पाहायचा असेल राज्यांचा तर आपल्या एकदम सुरुवातीच्या लेक्चर मध्ये मी पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे, ती तुम्ही लेक्चर अवश्य पहा. आपल्या अभिनव भारत यूट्यूबला सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल. मग आता हे 14 राज्य 6 केंद्रशासित प्रदेश वगैरे अशा पद्धतीने 7वी घटना दुरुस्ती 1956 ने तरतूद केली. मित्रांनो
आता तुम्ही म्हणाल सर हे 6 केंद्रशासित प्रदेशची तरतूद केली होती राज्य पुनर्रचना आयोगाने वगैरे वगैरे, मग आता 8 कसे झाले? तर आता थोडी केंद्रशासित प्रदेशांची हिस्ट्री पाहूयात मित्रांनो. तत्पूर्वी केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन किंवा ती काय घटनात्मक तरतुदी ह्या भाग 8 मध्ये आहे हे समजून घ्या. भाग 8 मध्ये आणि त्यांचं जे प्रशासन चालतं कलम 239 ते 241 ह्या कलमान्वये चालतं. कलम 239 ते 241 ह्या कलमान्वये चालतं आणि त्याची तरतूद जी काय आहे घटनेमध्ये भाग 8 मध्ये आहे. आता मित्रांनो जे काही आपण आता सध्या अस्तित्वात असणारे जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची थोडी हिस्ट्री समजून घेऊयात मित्रांनो. या इथं हे जरी 8 केंद्रशासित प्रदेश असले, पूर्वी काही जे केंद्रशासित प्रदेश होते त्यांना नंतर पुढे जाऊन घटक राज्याचाही दर्जा मिळालेला आहे, ही बाब लक्षात असू द्या. जसं की अरुणाचल प्रदेश असेल, त्रिपुरा वगैरे असेल, मिझोराम असेल, मणिपूर असेल किंवा आपलं गोवा असेल 1987च्या दरम्यान वगैरे, हे जे काही पूर्वी हे आत्ताचे जे घटक राज्य दिसतात ते पूर्वी काय होते तर केंद्रशासित प्रदेश होते. ह्या सुद्धा बाबी मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. आता अंदमान निकोबार हे जे काही बेट आहे आपण पाहतो, व्यूहात्मक रचना म्हणा, भौगोलिक रचना वेगळ्या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी केंद्राने स्वतः त्या काय केलं नाही, तिथं आपण म्हणूयात विधानसभा म्हणा किंवा अशी तरतूद केली नाही. स्वतः केंद्राच्या अंडर केंद्रशासित प्रदेश, त्याची स्थापना 1956ला म्हणूयात, म्हणजे केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याला दिलेला दर्जा म्हणूयात. दिल्लीला सुद्धा 1956 हे लक्षात असू द्या स्थापना. आणि त्याचबरोबर लक्षद्वीप याची सुद्धा आपण केंद्रशासित प्रदेश निर्मिती 1956 म्हणूयात. लक्षद्वीपचं पूर्वीला नाव 1973 पूर्वी जे नाव होतं, म्हणजे याचं नाव लक्षद्वीप 1973ला झालेलं आहे. आधी नाव काय होतं? लॅकडीव होतं. काय होतं? लॅकडीव. आता का लॅकडीव होतं? यामध्ये 3 बेट होते, लॅकडीव, मिनिकॉय आणि अमीनदेवी. लॅकडीव, मिनिकॉय आणि अमीनदेवी ही बाब लक्षात असू द्या. अमीनदेवी. पण आता त्यांचं जे काय सगळ्यांचं एकत्रच ते एक बेट आहेत आणि त्यांचं लक्षद्वीप हे नाम 1973च्या दरम्यान केलं गेलं. नंतर आता हे तिन्हींचे साल 1956 आहे. तर हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक्स देईन मित्रांनो. आपल्या गावाकडे लाईट गेल्यावर काय लावतो आपण? कंदील लावतो. काय लावतो? कंदील. तर याला काय म्हणायचं? अंदील. कंदील नाही म्हणायचं, अंदील. ओके, अंदील कधी आला? 1956. हे तिघांचे हे साल सारखेच असल्यामुळे एक अंदील लक्षात ठेवा. नंतर मित्रांनो दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव हे कुणाच्या ताब्यामध्ये होते मित्रांनो? गोवा असेल, दादरा व नगर हवेली असेल, दमण व दीव असेल, हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. आपल्याला माहिती पोर्तुगीजांची सत्ता त्या ठिकाणी होते. मग या ठिकाणी आपल्याला आपले गोवा मुक्ती संग्राम वगैरे जे काही चळवळी असतील हे मग हळूहळू दादरा नगर हवेली 1961च्या दरम्यान, दमण व दीव 1962च्या दरम्यान, गोवाही त्याच दरम्यान आपल्याला मिळाला. आणि सुरुवातीला केंद्राने त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन स्वतःच्या ताब्यात ठेवले. आता पुढे जाऊन आपल्याला माहिती ह्या गोव्याला मात्र घटक राज्याचा दर्जा दिला गेला. आता गोव्यामध्ये काय आहे ते एक संघराज्याचा भाग झाल्यासारखा आहे किंवा त्या ठिकाणी विधानसभा मंत्रिमंडळ सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. त्याचबरोबर पुदुच्चेरी हे कोणाच्या ताब्यात होती? फ्रेंचांच्या ताब्यात होती मित्रांनो. फ्रेंचांच्या, म्हणजे ऑलरेडी पुदुच्चेरी जे काय असेल ते ऑलरेडी 1954ला कराराद्वारेच भारताला दिली होती, पण औपचारिक तिचं विलिनीकरण 1 ऑगस्ट 1962च्या दरम्यान, 16 ऑगस्ट 1962च्या दरम्यान झालं. पुदुच्चेरीचं पूर्वी नाव पांडेचेरी होतं, परंतु 2006ला त्याचं नाव काय केलं? पुदुच्चेरी केलं. ही बाब लक्षात असू द्या. हे सुद्धा पुदुच्चेरीचं केंद्रशासित प्रदेशाचं दर्जाचं साल काय आहे? 1962. म्हणजे ऑलरेडी तो सहभागी 1954ला बाय कराराद्वारे भारतात विलीन होत होता, परंतु औपचारिक विलीन त्याचं 1962ला आणि त्याला ते केंद्रशासित प्रदेशाचाही दर्जा देण्यात आला. आता चंदीगड 1966. तुम्हाला माहिती 1966ला पंजाब राज्य वेगळं असेल, हरियाणा वेगळं असेल आणि 1966लाच जी काय चंदीगड आहे दोघांची आपण त्याला राजधानी म्हणूयात, ती चंदीगड मात्र केंद्रशासित ठेवलं गेलं. आणि तुम्हाला सांगेल की पंजाबचा जो राज्यपाल असतो तो चंदीगडचा प्रशासक म्हणून काम करत असतो. आणि जम्मू काश्मीर, आता तुम्हाला हे एक माहिती असेल की जम्मू काश्मीर जे काय आहे 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीर ऑलरेडी घटक राज्य होतं, परंतु त्याला कुठेतरी एक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून 370 हटवला गेला असेल आणि एक जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबर 2019 पासून अस्तित्वात आले. आता हे दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव हे आधी स्वतंत्र 2 केंद्रशासित प्रदेश होते, परंतु यांचं एकत्रीकरण कधी केलं? 26 जानेवारी 2020 पासून एकत्रीकरण केलं. म्हणजेच आता सद्यस्थितीला 28 घटक राज्य अस्तित्वात आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश. 8 कोणते? अंदमान निकोबार, दिल्ली. या ठिकाणी तुमच्या पुढे मी
1 नंबरला अंदमान निकोबार समजा, 2 नंबरला दिल्ली, 3 नंबरला लक्षद्वीप, 4 नंबरला दादरा नगर हवेली दमन व दीव, हा एकत्रीकरण झालेलं आहे 26 जानेवारी 2020 पासून. 5 नंबरला पुदुच्चेरी पकडूयात, 6 नंबरला चंदीगड पकडूया, 7 नंबरला जम्मू काश्मीर पकडूया आणि 8 नंबरला लडाख. अशा प्रकारे 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 घटक राज्य आहे. हे झालं सध्या अस्तित्वात असणारे केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या अगोदरचे आपण जो काही इतिहास पाहिला तो. आता मित्रांनो आपल्याला पुढे समजून घ्यायचं आहे केंद्रशासित प्रदेशांची जी काय निर्मितीचे कारणं आहेत ते वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे. जसं की सांस्कृतिक भिन्नता. आता सांस्कृतिक भिन्नता कोणाकोणाची होती? गोवा. आता मित्रांनो पण गोवा आहे का केंद्रशासित प्रदेश? तर नाही, त्याला पुढे घटक राज्याचा दर्जा दिला किंवा आपण त्याला दादरा नगर हवेली, दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहे हे आपल्याला माहिती आहे. गोवा, दादरा नगर हवेली, दमन व दीव हे काय आहेत? गोव्या आपल्याकडून पोर्तुगीजांकडून आपल्याला आले होते, त्यामुळे निश्चितपणे सांस्कृतिक भिन्नता होते, म्हणून ते केंद्राने स्वतःच्या हाताखाली घेतले होते. आता राजकीय व प्रशासकीय भिन्नता. राजकीय प्रशासकीय म्हणजे काय? जसं की चंदीगड असेल मित्रांनो, दिल्ली असेल. आता ह्या राजकीय आणि प्रशासकीय कारणामुळे केंद्राने स्वतःच्या हातात ठेवलं. तर चंदीगड तुम्हाला माहिती पंजाबचं पण राजधानी, हरियाणाची पण राजधानी, मग त्या ठिकाणी त्यांच्यात वाद होऊ नये किंवा त्यांच्या राजकीय प्रशासकीय सोयीसाठी केंद्राने त्या ठिकाणी काय केलं? स्वतःच्या हातात प्रशासन घेतलं. दिल्ली तुम्हाला माहिती देशाची राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आहे. त्या ठिकाणी घटक राज्याच्या पुढं घटक राज्याने त्यांना आडकाठी करू नये किंवा अनेक काही कारण आपण प्रशासकीय सोयीने, राजकीय सोयीने केंद्राने ताब्यामध्ये दिल्ली ठेवलेली आहे. दिल्लीमध्ये सुद्धा विधानसभा वगैरे आहे, परंतु दिल्लीला इतर घटक राज्याप्रमाणे जी स्वायत्ता हवी ती स्वायत्ता त्या तेथील विधानसभेला किंवा राज्य मंत्रिमंडळांना नाही. त्या ठिकाणी दिल्ली सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे. कोणत्या अनुषंगाने? राजकीय व प्रशासकीय सोयीनुसार. आता व्यूहात्मक महत्त्व म्हणजे काही भौगोलिक अनुषंगाने, जसं की लक्षद्वीप असेल, अंदमान निकोबार असेल, अंदमान आणि निकोबार असेल, तुम्हाला माहिती हे बेटं आहेत आणि ते भौगोलिक आणि व्यूहात्मक रचनेमुळे त्यांना त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. आता काही मागासलेले आदिवासी, काही आपल्याला माहिती शेड्यूल डिस्ट्रिक्ट म्हणतो आपण, किंवा काही मागासलेले आदिवासी होते, जसं की मिझोराम असेल, मणिपूर असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश शासन, यांना पुढे जाऊन काय झालेलं आहे? घटक राज्याचा दर्जा मिळालेला आहे. पण पूर्वी त्यांची जी काही रचना केली गेलेली होती किंवा त्यांची जी काही निर्मिती केली गेली होती ह्या 4 कारणांवरून केली होती. ही सुद्धा बाब तुम्हाला एक इतिहासाचा भाग म्हणून किंवा राजकीय राज्यशास्त्राचा भाग म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर चला मित्रांनो आता आपल्याला समजून घ्यायचं केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन कसं चालतं. मित्रांनो जे काही ऑक्टोबरमध्ये येणारी कंबाईन प्रिलिम्स आहेत त्या अनुषंगाने जे कोणी विद्यार्थी असतील, मग ते जुने असो नाही तर नवीन असो, जुन्या विद्यार्थ्यांनाही रिव्हिजनसाठी उपयुक्त असणारी बॅच असेल आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी कमी वेळेत जास्तीत जास्त नॉलेज गेन करून तो सिलेबस कसा कव्हर करता येईल या अनुषंगाने आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे, ज्याला आपण कंबाईन प्रिलियम GS बॅच म्हणतो. जे काही महत्त्वाचे GS आहेत, म्हणजे फक्त करंट अफेअर्स सोडलं आणि मॅथ अँड रिझनिंग सोडलं तर संपूर्ण GS तुम्हाला राज्यशास्त्र, इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल विषय घ्यायचे असेल तर 1299 मध्ये उपलब्ध होतील. आणि जर तुम्हाला संपूर्ण कंबाईन बॅच घ्यायची असेल तर 3999 मध्ये, म्हणजे 20,000ची बॅच तुम्हाला 3999 मध्ये 80% ऑफ मिळेल. मित्रांनो ऑलरेडी 90 ते 95% सिलेबस आपला कव्हर झालेला आहे. रोज तुम्ही 3 ते 4 तास वेळ काढून जर दिला तर संपूर्ण बॅच तुम्ही 2-2.5 महिन्यातही संपू शकता. म्हणजे येणाऱ्या 8 ऑक्टोबरच्या अनुषंगाने तुम्ही पूर्णपणे स्वतःला प्रिपेअर करू शकतात. आणि ही बॅच म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर करेन. पिक्चर प्रेझेंटेशननी तुम्हाला भरमसाठ पुस्तके वाचण्याची आवश्यकता पडणार नाही. आम्ही खूप साऱ्या गोष्टी गुगल सोर्सेस म्हणा, इतर रेफरन्स बुक वापरून आम्ही तुम्हाला सिलेबस कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत. तुम्हाला मागच्या काही प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण या ठिकाणी उपलब्ध होईल. सोबत तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे 98 90 90 43 97. यावर सुद्धा तुम्ही काही बॅचबाबत माहिती विचारू शकता. मित्रांनो सध्या स्पर्धा वाढत आहे, प्रिलियमचं कट ऑफ सुद्धा वाढत आहे. मग तुम्हाला जर जुन्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायची असेल तर तुम्हाला तुमचं नॉलेज गेन होणं गरजेचं आहे. तर तुम्ही रोज 2 ते 3 घंटे देऊन तुम्ही 2-2.5 महिन्यात सुद्धा बॅच पूर्ण कराल याची मी तुम्हाला हमी देतो. आता आपल्याला समजून घ्यायचं की ह्या केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन कसं चालतं. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं भारतीय राज्यघटनामधील भाग जो 8 आहे त्या भाग 8 मध्ये आपल्याला जे काही कलम आहेत 239 ते 241 या दरम्यान आपल्याला त्याचं प्रशासन, त्याच्या घटनात्मक तरतुदी आपल्याला पाहायला भेटतात. आता मित्रांनो हे केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन चालत असताना आपल्याला 239 ते 241 हे कलम समजून घेणं गरजेचं आहे. आता 239 कलम काय आहे मित्रांनो?
तर कलम 239 काय सांगतो की जे काही केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन आहे तर त्याचं प्रशासन राष्ट्रपती कुणाच्या माध्यमातून चालवतात, राष्ट्रपती कुणाच्या माध्यमातून चालवतात किंवा कुणाच्या मार्फत चालवतात, प्रशासक. आणि ह्या प्रशासकाचं नाव प्रत्येक करता समजा जे काही प्रदेश आहेत, आता समजा जम्मू आणि काश्मीर असेल, दिल्ली असेल, ओके, पुदुच्चेरी असेल, त्याचबरोबर अंदमान निकोबार असेल, जम्मू काश्मीर असेल, दिल्ली असेल, पुदुच्चेरी असेल, अंदमान निकोबार असेल, हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत, या केंद्रशासित प्रदेशांचा जो काही प्रशासक आहे तो लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे नायब राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर नायब राज्यपाल या नावाने ओळखला जाईल अशी तरतूद केलेली असेल. त्याचबरोबर इतर ठिकाणचे जसे की चंदीगड असेल, त्याचबरोबर आपण काय म्हणूयात त्याला लक्षद्वीप असेल, अंदमान निकोबार नाही, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली दमण व दीव असेल, हे जे इतर आहेत दादरा नगर हवेली व दमण व दीव असेल, हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत, लक्षद्वीप, चंदीगड, दादरा व नगर हवेली दमण दीव असेल, लडाख असेल, तर ते प्रशासक याच नावाने ओळखले जातील, ॲडमिनिस्ट्रेटर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल 239 मध्ये काय सांगितले की राष्ट्रपती आपल्या प्रशासकाच्या माध्यमातून केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन करत असतात, प्रशासन चालवत असतात, परंतु ते प्रशासक जम्मू काश्मीर, दिल्ली, पुदुच्चेरी आणि अंदमान निकोबारच्या बाबतीत LG म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर नायब राज्यपाल या नावाने ओळखले जातील. आणि जे इतर केंद्रशासित प्रदेश असतील चंदीगड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली व दमण दीव, तर या ठिकाणचे जे काय आहेत प्रशासक हे प्रशासक नावानेच किंवा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणूनच ओळखले जातील. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं जर झालं तर चंदीगड ह्या ज्या काही केंद्रशासित प्रदेशावर नजदीकचे राज्यपाल, पंजाबचे राज्यपालच एक प्रशासक म्हणून काम करत असतात. म्हणजे वेगळे प्रशासक नेमायची गरज सुद्धा नसते राष्ट्रपतींना. काही ठिकाणी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे, जसं की दादरा नगर हवेली दमण दीव या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र वगैरे म्हणा यांचे राज्यपाल सुद्धा काम करू शकतात. जशी केंद्राने राष्ट्रपतींनी तशी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली तर म्हणजे वेगळे प्रशासकही नेमू शकतात किंवा नजदीकच्या राज्यपालावर सुद्धा प्रशासकाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवू शकतात. आणि अशा वेळेस समजा पंजाबचे राज्यपाल चंदीगडचे प्रशासक म्हणून काम करत असतील तर त्या पंजाबच्या राज्यपालांनी पंजाबच्या राज्य मंत्रिमंडळाचं ऐकण्याची आवश्यकता नसते. ते केंद्राच्या निर्देशाने आणि स्वतःच्या अधिकाराने ते चंदीगडचे प्रशासक म्हणून काम करतील. आणि ज्यावेळेस ते पंजाबचे राज्यपाल म्हणून काम करतील त्याच वेळेस पंजाबच्या मंत्रिमंडळाचं त्यांनी ऐकायचं असतं. चंदीगडच्या बाबतीत त्यांचा पंजाबच्या राज्य मंत्रिमंडळाशी काही संबंध असणार नाही. हे एक बाब लक्षात असू द्या. आता मित्रांनो काही केंद्रशासित प्रदेशांसाठी विधानसभा आहेत, तर कोणकोणत्या आहेत? पुदुच्चेरी आहे, दिल्ली आहे, दिल्ली आहे. तर यांच्यासाठी आणि आता जम्मू आणि काश्मीर, मित्रांनो जम्मू काश्मीर आणि लडाख 31 ऑक्टोबर 2019 पासून अस्तित्वात आलेले 2 केंद्रशासित प्रदेश आहेत. पूर्वी जम्मू काश्मीर घटक राज्य होतं. आता हे जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पुदुच्चेरी ह्या 3 राज्यांसाठी काय आहे विधानसभा आहे आणि विधानसभा आली की मंत्रिमंडळ आलंच. आता पुदुच्चेरीच्या बाबतीत तुम्हाला सांगेल 14वी घटना दुरुस्ती 1962 नुसार एक तरतूद केली होती की केंद्रशासित प्रदेशा म्हणजे पुदुच्चेरी ह्या केंद्रशासित प्रदेशासाठी संसद एखादा कायदा बनवेल आणि त्या कायद्यातच तरतूद करेल पुदुच्चेरीसाठी विधानसभा आणि त्याच्यासाठी त्यातून निर्माण होणारं मंत्रिमंडळ आणि त्यांचं रचना वगैरे या साऱ्या गोष्टी संसद निर्माण करेल. ती साऱ्या गोष्टी कोण निर्माण करेल? संसद. कशाच्या माध्यमातून? कायदा निर्माण करून. आणि त्याला घटना दुरुस्ती कायदा समजला जाणार नाही. असेच 14वी घटना दुरुस्ती 1962 नुसार पुदुच्चेरीसाठी तरतूद केली गेली होती. आणि तो कोणता कलम असेल तर 239A. तर मित्रांनो 239A जो काही कलम आहे 14वी घटना दुरुस्ती 1962 नुसार अशी तरतूद केली होती की बाबा संसद काय करेल? कायदा करेल. आणि त्यांनी तो कायदा केला. तो कायदा काय होता? केंद्रशासित प्रदेशांचा काय प्रशासन कायदा 1963. केंद्रशासित प्रदेशांचा कायदा प्रशासन कायदा 1963 यानुसार जो काय कलम आहे 239A. हा 239A हा केंद्रीय संसदेने म्हणजे संसदेने बनवलेल्या कायद्याच्या माध्यमातून 239A ची तरतूद निर्माण झाली. आणि हा 239A काय सांगतो? पुदुच्चेरीसाठी विधानसभा असेल तर किती सदस्यांची विधानसभा असेल पुदुच्चेरीसाठी? तर 30 सदस्य
सदस्यांची विधानसभा असेल, 30 सदस्यांची विधानसभा असेल, ही तरतूद 239A मध्ये केलेली असेल. आणि ही कशाच्या माध्यमातून केलेली असेल, जो काय 1963चा कायदा असेल, केंद्रशासित प्रदेश प्रशासन कायदा जो काय असेल. आणि हा 1963चा कायदा कशामुळे करता आला, तर 14वी घटनादुरुस्ती 1962 ने तशी तरतूद केली होती म्हणून. म्हणजे थोडक्यात काय, 14वी घटनादुरुस्ती 1962 ही जरी घटनादुरुस्ती असली तरी तिथे फक्त तरतूद होती की संसद असा कायदा करून पुदुच्चेरीसाठी विधानसभा निर्मित करेल. म्हणून संसदेला तसं ह्या तरतुदीच्या आधारावर संसदेला कायदा बनवता आला. आणि संसदेने कायदा बनवल्यामुळे 239A मध्ये प्रोव्हिजन तयार करता आल्या. कोणासाठी, पुदुच्चेरीच्या विधानसभा आणि मंत्रिमंडळासाठी. तिथं 30 सदस्यांची विधानसभा असेल मित्रांनो. तिथं लेफ्टनंट गव्हर्नर काम करतात, ओके, प्रशासक म्हणून. त्याला LG म्हणतो, लेफ्टनंट गव्हर्नर म्हणतात. आता दिल्लीसाठी मित्रांनो काय तरतूद केली गेलेली आहे, तर दिल्लीसाठी जी काय आपण पाहिलं 239A पुदुच्चेरीसाठी होतं, तर दिल्लीसाठी 239AA असणार आहे. आता दिल्लीची जी तरतूद आहे ती मात्र घटनादुरुस्ती कायद्याने आहे. म्हणजे पुदुच्चेरीची तरतूद हे मात्र घटनादुरुस्ती कायद्याने आहे का, तर नाही, संसदीय कायद्याने. परंतु त्या संसदीय कायद्यासाठी घटनादुरुस्तीचा आधार घ्यावा लागला, जसे की 14वी घटनादुरुस्ती 1962. तसं मात्र इथं दिल्लीसाठी डायरेक्ट घटनादुरुस्तीचा आधार घेता आला. डायरेक्ट घटनादुरुस्तीनीच तरतुदी केल्या गेल्या. तर ती घटनादुरुस्ती कोणती होती, 69वी घटनादुरुस्ती 1991. म्हणून 1992ला जी काय दिल्ली जी काय महानगर परिषद वगैरे असेल, तर ते दिल्ली आता काय झालं की ते झालं नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली. नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली म्हणजे काय, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र हे कोण झालं, दिल्ली झालं. आणि कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झालं, तर 69वी घटनादुरुस्ती 1991 आणि 1992ला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली म्हणून त्याला दर्जा भेटला. 239AA वगैरे ते कधीच्या, तर 69वी घटनादुरुस्ती 1991. आता 69वी घटनादुरुस्ती 1991 म्हणजे घटनादुरुस्तीने दिल्लीसाठी 239AA नुसार काय केलं, विधानसभेची तरतूद केली, त्याचबरोबर त्याला असणाऱ्या मंत्रिमंडळाची तरतूद केली. आता दिल्लीच्या विधानसभेमध्ये किती सदस्य असणार आहेत मित्रांनो, 70 सदस्य असणार आहेत. आणि मंत्रिमंडळ ह्या एकूण सदस्याच्या 10% असणार आहे, कमाल 10%. म्हणजे मुख्यमंत्री सहित कमाल 7 लोकांचं मंत्रिमंडळ असणार आहे. एक मुख्यमंत्री जसं की अरविंद केजरीवाल आणि इतर त्यांचे सहयोगी मंत्री किती असणार आहेत, 6 असणार आहेत. म्हणजे कमाल 10%. आपण इतर ठिकाणी मात्र तरतूद पाहिली होती की कमाल 15%. इतर घटक राज्य किंवा आपण पाहतो केंद्राचं मंत्रिमंडळ कमाल 15% पर्यंत विस्तारता येत होतं. परंतु दिल्लीत मात्र तसं त्यांना रेस्ट्रिक्शन ठेवले 10% पर्यंतच. म्हणजे 70 जरी सदस्य असले दिल्लीमध्ये विधानसभेचे, मात्र मंत्रिमंडळ त्याच्यात 10% कमाल 7 मंत्र्यांपर्यंतच त्यांचा विस्तार होऊ शकेल. हे झालं 239AA नुसार कशाची तरतूद, दिल्ली विधानसभा आणि मंत्रिमंडळ. त्याचप्रमाणे मित्रांनो दिल्लीसाठी 239AB सुद्धा आहे. तर हा 239AB कशासाठी आहे, जेव्हा ह्या 239 म्हणजे आपण म्हणूया जेव्हा 239AA नुसार तिथं सरकार स्थापन होत नसेल, विधानसभा नसन होत किंवा काही कारभार चालत नसेल 239AA नुसार, तर 239AB नुसार स्वतः लेफ्टनंट गव्हर्नर राष्ट्रपतींना एक शिफारस पाठवू शकतात किंवा काय म्हणा, तर राष्ट्रपती स्वतः तो कारभार हातात घेऊ शकतात ह्या मंत्रिमंडळाच्या हातून किंवा काय. जसं की आपण त्याला राष्ट्रपती राजवटाचा 356ची तरतूद असल्यासारखं सुद्धा तरतूद म्हणू शकतो 239AB नुसार. चला, म्हणजे लक्षात आलं 239AA नुसार जर राज्यकारभार चालवणे शक्य होत नसेल दिल्लीचा, तर मात्र लेफ्टनंट गव्हर्नर काय करू शकतात की ती शिफारस राष्ट्रपतींना फॉरवर्ड करून ते मात्र 239AB नुसार डायरेक्ट स्वतःच्या हातात. जसं की महाराष्ट्रामध्ये जर सरकार बनू शकलं नाही किंवा विधानसभा विसर्जित झालेली असेल, तर काय होतं, राज्यपाल राष्ट्रपतींना सांगतात की राष्ट्रपती राजवट लागा. अगदी तशीच तरतूद असल्यासारखं आहे. या ठिकाणची मात्र दिल्लीचे जे काही मंत्री आहेत मित्रांनो, मुख्यमंत्री असो किंवा इतर कोणतेही मंत्री असो, 239AA नुसार शपथ कोणापुढे घेतात, लेफ्टनंट गव्हर्नर पुढे नाही, तर राष्ट्रपतींसमोर शपथ घेतात. म्हणजेच दिल्लीचा जो काही मंत्री आहे, म्हणजे ज्या राजधानी क्षेत्राचा, जसं की केजरीवाल म्हणा वगैरे, हे जे काही मुख्यमंत्री किंवा त्यांचे इतर मंत्री आहेत, त्यांना शपथ राष्ट्रपती देतात. आणि ते सामुदायिक जरी दिल्ली विधानसभेला जबाबदार असले तरी व्यक्तिगतरित्या कुणाला जबाबदार आहेत दिल्लीचे मंत्री, तर राष्ट्रपतींना जबाबदार आहे. ही बाब लक्षात असू द्या. चला नेक्स्ट. आता आपल्याला पाहायचं की केंद्रशासित प्रदेशांबाबत कायदे करण्याचा अधिकार. आता हे 240 म्हणजे त्याला रेग्युलेशन. आता मित्रांनो काही जे काही प्रदेश आहेत, जसं की लक्षद्वीप असेल, अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप अंदमान निकोबार बेटे असेल, दादरा नगर हवेली, दमण व दीव असेल, हे जे काय असेल जे प्रदेश आहेत की यांच्यावर डायरेक्ट रेग्युलेशन किंवा आता लडाखही म्हणू शकतो आपण,
लडाख सुद्धा घेऊ शकतो आपण. 240 नुसार रेग्युलेशन म्हणजे हे कोणाला अधिकार आहे? राष्ट्रपतींना आहे. डायरेक्ट रेग्युलेशन म्हणजे एक प्रकारे त्याला कायद्याचा दर्जा असेल, म्हणजे संसदेचे काही कायदे असेल तर त्या कायद्याचा प्रभाव कमी करणारे किंवा प्रभाव रद्द करणारे सुद्धा रेग्युलेशन राष्ट्रपतींना काढता येऊ शकतात, कारण त्याच्या प्रशासनासाठी आवश्यक आहे. आलं लक्षात? म्हणजे काही त्या रेग्युलेशनला संसदीय कायद्याप्रमाणे एक प्रकारे दर्जा असेल आणि वेळ आले तर हे रेग्युलेशन संसदीय कायद्याला सुद्धा थांबवू शकतात किंवा एखाद्या संसदीय कायदा लागू करायचा का नाही करायचा इथं सुद्धा राष्ट्रपती त्याला हे करू शकतात, शिफारस लागेल राष्ट्रपतीची. त्याचबरोबर मित्रांनो पुदुच्चेरीच्या बाबतीत सुद्धा रेग्युलेशन काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल, पण केव्हा असेल? जेव्हा पुदुच्चेरीची विधानसभा विसर्जित असेल किंवा त्या ठिकाणी कोणतीही विधानसभा नसेल अस्तित्वात, तेव्हा मात्र पुदुच्चेरीच्या बाबतीत सुद्धा राष्ट्रपती विनियमाने किंवा त्यालाच आपण काय म्हणूया कायदे करू शकतात, रेग्युलेशन काढू शकतं आणि त्याला संसदीय कायद्याप्रमाणे त्याचा एक प्रकार दर्जा असेल. ओके, राष्ट्रपतींचा जस्ट मी आता तुम्हाला सांगितलं की राष्ट्रपतींच्या विनियमाने म्हणजेच रेग्युलेशन म्हणूयात, रेग्युलेशन्स म्हणूयात. आता मित्रांनो मागची स्लाइड जी होती मला त्या स्लाइडवर मला हे सांगणं आवश्यक होतं तुम्हाला की कायदे. आता रेग्युलेशन म्हणजे विनियमने. आता मी तुम्हाला जस्ट सांगितलं ते काय होतं तर रेग्युलेशन विनियमन होते. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की जसं की अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, लडाख असेल किंवा आपलं विधानसभा विसर्जित झालेलं पुदुच्चेरी असेल, या ठिकाणी राष्ट्रपती विनियमने काढू शकतात आणि त्याला संसदीय कायद्याप्रमाणे काय असेल त्याला दर्जा असेल वगैरे वगैरे किंवा एखाद्या संसदीय कायद्याला सुद्धा रद्द करू शकतात त्याच्या प्रशासनासाठी. आणि जी आपली मागची स्लाइड होती कायदे जर म्हटलं विनियमने आणि कायदे, विनियमने रेग्युलेशन वेगळे आणि कायदे कुठं संसदेत तयार होतात. मात्र या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार कोणाला? संसद किंवा आपण त्याला केंद्र शासनही म्हणूया. संसद काय करू शकते किंवा केंद्र शासन काय करू शकतं? संसदेतून कुठं जी काही केंद्रशासित प्रदेशाची राज्य सूची असेल, केंद्र सूची असेल आणि समवर्ती सूची असेल, या तिन्ही सूचीमध्ये काय करू शकते? संसद किंवा केंद्र सरकार हे काय करू शकतात? कायदे बनवू शकतात, संसदेतून कायदे बनवू शकतात. आता मात्र इतर ज्यांना विधानसभा आहे जसं की पुदुच्चेरी आहे, दिल्ली आहे, ते राज्य सूची आणि समवर्ती सूची या दोन विषयात मात्र कायदे बनवू शकतात. परंतु जर यांचे कायदे मात्र याच्या वरचढ असणार नाही, कशाच्या? संसदेच्या कायद्याच्या वरचढ असणार नाही. म्हणजे थोडक्यात काही घटक राज्याच्या बाबतीत विचार केला तर केंद्र सरकार फक्त समवर्ती सूची आणि केंद्र सूचीमध्येच कायदे बनवू शकत होतं. परंतु या ठिकाणी मात्र केंद्रशासित प्रदेशात या तिन्ही सूचीमध्ये केंद्र सरकार किंवा संसदेमध्ये कायदा बनवू शकतो. आणि मित्रांनो ज्यावेळेस समजा संसदेने राज्य सूची कायदा बनवलेला असेल, समवर्ती सूचीमध्ये कायदा बनवला असेल तर त्यावेळेस केंद्राचा कायदा हा राज्याच्या कायद्याच्या वरचढ ठरणार आहे. आता मित्रांनो राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये जर विचार केला तर राज्य सूचीच्या बाबतीत जर भूमी, सार्वजनिक सुव्यवस्था, भूमी, पोलीस हे राज्य सूचीतले विषय असले तरी दिल्लीत मात्र हे विषय केंद्राकडे असणार आहेत, राज्य सूचीकडे. म्हणजे दिल्लीच्या राज्य विधानसभेला यात अधिकार नसणार आहे याच्यावर कायदे बनवण्याचा. म्हणजे भूमी, सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि भूमी हा विषय राज्य सूचीतले जरी असले तरी मात्र दिल्ली विधानसभेला यावर कायदे बनवण्याचा अधिकार असणार नाही, कारण तो केंद्राकडे दिलेले गेलेले विषय आहेत. मात्र इतर बाबतीत मात्र राज्य सूचीतल्या विषयावर जी काय विधानसभा असणारे केंद्रशासित प्रदेश आहेत ते कायदे बनवू शकतात, समवर्ती सूचीवरही कायदे बनवू शकतात आणि केंद्र मात्र तिन्ही सूचीवर कायदे बनवू शकतात आणि केंद्राचा कायदा हा राज्याच्या कायद्याच्या वरचढ असतो. हे एक बाब लक्षात असू द्या. सुरुवातीला सांगणं थोडं विसरलो मी, परंतु ती दुरुस्त करून घेतो. आणि राष्ट्रपतींना विनियमाने रेग्युलेशन करण्याचा अधिकार जिथं विधानसभा नसेल अशा काही केंद्रशासित प्रदेशामध्ये त्याच्या शांतता सुव्यवस्थेसाठी रेग्युलेशन्स विनियमाने काढतील राष्ट्रपती आणि हे विनियमाने एक संसदीय कायद्याच्याच दर्जासारखे असणारे प्रभावासारखे असणार आहेत आणि शिवाय ते संसदीय कायद्यालाही एखाद्या रद्द करू शकतात रेग्युलेशन्स काढून. पुदुच्चेरी सारखं जे काही विधानसभा असणारं केंद्रशासित प्रदेश आहे जेव्हा त्याची विधानसभा विसर्जित झालेली असेल तेव्हा सुद्धा राष्ट्रपती विनियमाने रेग्युलेशन्स काढू शकतात. चला आता केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय. मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम 241 मध्ये केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालयाची तरतूद आहे. असं स्वतंत्र उच्च न्यायालय असणारं फक्त दिल्ली हे एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. स्वतंत्र उच्च न्यायालय असणारं दिल्ली हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश आहे. मग तुम्ही म्हणा सर बाकीचे केंद्रशासित प्रदेशांना उच्च न्यायालय नाही का? तर ते संयुक्त उच्च न्यायालय म्हणा किंवा नजदीकच्या राज्याच्या उच्च न्यायालयाशी ते काय आहे अटॅच केले गेलेलं आहे. जसं की उदाहरणार्थ दमन दीव व दादरा नगर हवेली,
दमण दीव दादरा नगर हवेली हे कुणाशी अटॅच आहे तर मुंबई उच्च न्यायालय जे की महाराष्ट्रात आहे. त्याच्यानंतर लक्षद्वीप जी काय आहे एर्नाकुलम म्हणजेच कुडाल्या केरळच्या उच्च न्यायालयाशी, एर्नाकुलम उच्च न्यायालय म्हणजे केरळच्या. त्याच्यानंतर आपल्याला पुदुच्चेरी ही कुणाशी आहे मद्रास उच्च न्यायालय. पुदुच्चेरी कोणत्या उच्च न्यायालयाशी अटॅच आहे मद्रास उच्च न्यायालय. नंतर अंदमान आणि निकोबार कुणाला जवळ आहे कलकत्ता उच्च न्यायालय. आता झाले दिल्ली झालं, दादरा नगर हवेली दमण दीव झालं, लक्षद्वीप झालं, पुदुच्चेरी झाले, अंदमान निकोबार झालं. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश, पूर्वी जे काही जम्मू काश्मीर घटक राज्य होतं त्यांचं असणारं ते जम्मू काश्मीर उच्च न्यायालय. म्हणजे अशा प्रकारे हे जे काही केंद्रशासित, आणि चंदीगड जे आहे ते चंदीगड ऑलरेडी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येईल. चंदीगड जे काही केंद्रशासित प्रदेश आहे तो पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाशी संबंधित येईल. अशा प्रकारे केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालयाची तरतूद हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 241 मध्ये केली गेलेली आहे. आता दिल्लीच्या बाबतीत विशेष तरतुदी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत, परत घेत नाही. जसं की 239 AA मध्ये त्यांचे विधानसभा आणि मंत्रिमंडळासंबंध तरतूद आहे. विधानसभेची सदस्य संख्या 70 असणार आहे आणि कमाल त्या सदस्य संख्येच्या 10% म्हणजे कमाल 7 मंत्री असणारे मुख्यमंत्री असेल दिल्लीमध्ये. ओके. आणि दिल्लीच्या विधानसभेला भूमी, त्याचबरोबर पोलीस आणि सार्वजनिक सुव्यवस्था ह्या विषयावर कायदा करता येत नाही, तर केंद्राकडे दिले गेलेले आहेत देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने. त्याचबरोबर 239 हे बी काय सांगतो 239A नुसार जर AA नुसार कारभार चालत नसेल तर 239 AB नुसार राष्ट्रपतीकडे कारभार घेण्याची शिफारस कोण करेल तर ते लेफ्टनंट गव्हर्नर करतील. चला, आता दिल्ली विधानसभा मी तुम्हाला परत तो स्लाइड इथे सांगण्याची आवश्यकता नाही, आधीच ऑलरेडी सांगितलं. दिल्ली मंत्रिमंडळ पण सांगितलंय. घटनात्मक यंत्रणा अपयश ठरली तर 239 AB नुसार त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवटीसारखी एक तरतूद आहे, म्हणजे स्वतः केंद्र सरकार किंवा स्वतः कोण राष्ट्रपती ते कारभार चालवेल. मित्रांनो, जे काही ऑक्टोबरमध्ये येणारी कंबाईन प्रिलिम्स आहेत त्या अनुषंगाने जे कोणी विद्यार्थी असतील, मग ते जुने असो नाही तर नवीन असो, जुन्या विद्यार्थ्यांनाही रिव्हिजनसाठी उपयुक्त असणारी बॅच असेल आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी कमी वेळेत जास्तीत जास्त नॉलेज गेन करून तो सिलेबस कसा कव्हर करता येईल या अनुषंगाने आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे, ज्याला आपण कंबाईन प्रिलियम GS बॅच म्हणतो. जे काही महत्त्वाचे GS आहेत, म्हणजे फक्त करंट अफेअर्स सोडलं आणि मॅथ अँड रिझनिंग सोडलं तर संपूर्ण GS तुम्हाला राज्यशास्त्र, इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल विषय घ्यायचे असेल तर 1299 मध्ये उपलब्ध होतील. आणि जर तुम्हाला संपूर्ण कंबाईन बॅच घ्यायची असेल तर 3999 मध्ये, म्हणजे 20,000ची बॅच तुम्हाला 3999 मध्ये 80% ऑफ मिळेल. मित्रांनो, ऑलरेडी 90 ते 95% सिलेबस आपला कव्हर झालेला आहे. रोज तुम्ही 3 ते 4 तास वेळ काढून जर दिला तर संपूर्ण बॅच तुम्ही 2-2.5 महिन्यातही संपू शकता. म्हणजे येणाऱ्या 8 ऑक्टोबरच्या अनुषंगाने तुम्ही पूर्णपणे स्वतःला प्रिपेअर करू शकतात. आणि ही बॅच म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर करेन. पिक्चरल प्रेझेंटेशननी तुम्हाला भरमसाठ पुस्तके वाचण्याची आवश्यकता पडणार नाही. आम्ही खूप साऱ्या गोष्टी गुगल सोर्सेस म्हणा, इतर रेफरन्स बुक वापरून आम्ही तुम्हाला सिलेबस कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत. तुम्हाला मागच्या काही प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण या ठिकाणी उपलब्ध होईल. सोबत तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे 98 90 90 43 97. यावर सुद्धा तुम्ही काही बॅचबाबत माहिती विचारू शकता. मित्रांनो, सध्या स्पर्धा वाढत आहे, प्रिलियमचं कट ऑफ सुद्धा वाढत आहे. मग तुम्हाला जर जुन्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायची असेल तर तुम्हाला तुमचं नॉलेज गेन होणं गरजेचं आहे. तर तुम्ही रोज 2 ते 3 घंटे देऊन तुम्ही 2-2.5 महिन्यातसुद्धा बॅच पूर्ण कराल याची मी तुम्हाला हमी देतो. आणि तुम्हाला पुस्तकाच्या कमी किमतीच्या दरातही बॅच अवेलेबल असेल तर तुम्ही त्वरित ते जे काही ॲप्लिकेशनची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली ती तुम्ही इन्स्टॉल करा. असे डिजिटल बोर्डवरील लेक्चर तुम्हाला पिक्चोरियल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पाहायला भेटतील आणि समजायला अतिशय सोपे जातील. त्याचबरोबर आपला जो काही चॅनल आहे @PSI गुरु हा टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. याच्यावर सुद्धा काही फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सिरीज असतील, क्वेश्चन असतील, खूप काही मटेरियल तुम्हाला मिळालं जाईल. सोबतच जे कोणी PSIची तयारी करणारी मुलं असेल त्यांना माहिती आहे ऑक्टोबर नंतर 2-3 महिनेच तुम्हाला मेन्सला भेटणार आहेत. तर त्यांनी आता जरी 1-2 तास रोज वेळ देऊन कायदा जर केला, कायदा हा विषय समजायला जरी अवघड असला पण एकदा समजला तर पॉलिटी सारखाच सोपा विषय आहे आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि 120 गुणांचा आहे. तो सुद्धा PSI कायद्याची बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याची फी आता सध्याच्याला 1499 रुपये आहे. जर काही अडचण आली तर तुम्ही मला पर्सनल कॉल करू शकता. कोणत्याही विद्यार्थ्याचं ॲडमिशन पैसे वाचून राहणार नाही हे मी वारंवार सांगतो आणि आताही तेच सांगतो.
तर अशा पद्धतीने मित्रांनो अभिनव भारत चॅनलची लिंक जी काय डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते ॲप इन्स्टॉल करा. असं नाही की सगळंच तिथं पेड आहे, फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा तुम्हाला काही लेक्चर अवेलेबल आहेत, स्टडी मटेरियल आहेत आणि सोबत टेलिग्राम चॅनल @PSI गुरु हा सुद्धा जॉईन करा, त्याची सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे.